नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तायरे, दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय तो म्हणजे भूगोलशी संबंधित किंवा इतर विषयांशी संबंधित चालू घडामोडी आणि त्याच्यामधील आज नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच आपण त्याला म्हणतो राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ. सध्या तो चर्चेचा विषय जो आहे, तर विषय असा आहे की PIB दिल्ली न्यूजपेपरमध्ये याची आज 26 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी हे बातमी आलेली आहे. म्हणून याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण न्यूजपेपरमध्ये चर्चेचा विषय का आला ते देखील आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये केरळमधील जन्मभूमी दैनिकाने आयोजित केलेला जो उद्योग विकास कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये NICDCP ला काय मिळालेलं आहे की सरळ उद्योग विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर चला बघूया आपण. तर नक्की हा राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ जे आहे, तर त्यामध्ये आपल्याला अमृतसर ते कोलकाता, दिल्ली ते मुंबई, बेंगळुरू, नंतर चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता हे महाकाय शहर आहेत. आता महाकाय शहर जर तुम्ही जर अगदी युरोपियन लोक जे आले, इंग्रज आले वगैरे, तर जास्त करून जेव्हा ते साऊथ इंडियामध्ये कालिकत बंदरावर पोर्तुगीज आले, मग जेव्हा हे सुरुवातीला ज्या शहरांमध्ये राहिले आणि त्या शहरांमध्ये मुंबई असेल, दिल्ली असेल, कोलकाता असेल, मद्रास असेल, तर इथे इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवातीलाच गुंतवणूक खूप झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर, पायाभूत सुखसुविधांवर. म्हणून आज जर बघितलं तर इतर शहरांपेक्षा ते सगळ्या बाबतीमध्ये खूप पुढे असलेले शहर आहेत. मग अशा औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा जो कॉरिडॉर आहे, तर त्याच्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जवळपास 1504 किलोमीटर लांबीचा आहे. नंतर बेंगळुरू मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर हा 1000 किलोमीटर लांबीचा आहे. नंतर चेन्नई बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर 560 किलोमीटरचा आहे. त्याच्यानंतर चेन्नईवाला जर बघितलं तर ईस्ट कोस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे 800 किलोमीटर वाला, आणि अमृतसर कोलकाता वाला 1839 किलोमीटर वाला. तर ह्या लांबी वगैरे ह्या सर्व गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर 100% आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर विशेषतः नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर कोणत्या मंत्रालया अंतर्गत, तर ते कोणत्या मंत्रालयाचे अधिकार वगैरे आहेत, तर ते आहेत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी, म्हणजे याच्यावर लक्ष त्या मंत्रालयाचं आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा प्रश्न MCQ मध्ये जेव्हा विचारला जाईल तर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नक्की NICDP चा उद्देश काय आहे, आलं लक्षात? आता तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये जर खूप साऱ्या ज्या योजना सुरू झालेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये जेवढ्याही योजना आहेत त्या योजनांमध्ये कोणती योजना आणि त्या योजनेची सुरुवात कधी झाली, उद्घाटन कोणी केलं आणि तिचा उद्देश काय आहे आणि कोणत्या तारखेला झालं, हे जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला प्रश्न या ठिकाणी अशा स्वरूपाचे विचारले जातात. आता बघा, याचा उद्देश असा आहे की नवीन औद्योगिक शहर म्हणजे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करणे, नंतर पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये पुढील पिढीतील तंत्रज्ञान एकत्रित करणे, हा मूळ उद्देश या ठिकाणी NICDP चा आहे. त्यानंतर NICDP ची रचना मोठ्या उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि लघु उद्योग, मध्यम उद्योग, आता या दोन्हीकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केली गेलेली आहे, जी 2030 पर्यंत जवळपास $2 ट्रिलियन निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणार आहे. हे देखील आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. हे आकडेवारी सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी NICDP अंतर्गत नव्याने जे मंजूर झालेले औद्योगिक क्षेत्र आहेत ते कोणते आहेत, जोड्या लावा वगैरे मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये खुरपी या उत्तराखंड मधलं एक ठिकाण आहे. त्याच्यानंतर
राजपुरा पटियाला पंजाब मधलं ठिकाण आहे, दिघी हे महाराष्ट्रामधलं आहे, पलक्कड केरळ मधलं आहे, आग्रा आणि प्रयागराज हे उत्तर प्रदेश मधलं ठिकाण आहे, गया बिहार मधलं आहे, जैराबाद तेलंगणा मधलं आहे, ओरवाकल आणि कोपरतपत हे जर ठिकाण मधलं आंध्र प्रदेश मधलं आहे. हे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, हे प्रकल्प प्रधानमंत्री गतिशील राष्ट्रीय मास्टर प्लॅनशी जवळून जुळलेले आहेत. हे देखील महत्वाचं आहे, ज्यामुळे देशभरात एकात्मिक अखंड मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे होते. दुसरं म्हणजे पॉंडिचेरी सेंट्रल, पॉंडिचेरी वेस्ट अँड कन्नब्रा येथे 1710 एकर क्षेत्रावर पसरलेले पलक्कड औद्योगिक स्मार्ट सिटी केरळच्या औद्योगिक लँडस्केप पुन्हा आकार देण्यास सज्ज आहे. त्यानंतर याच्यावर म्हणजेच NICDP च्या आधारित MCQ कसे येऊ शकतात, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, आणि याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. की NCDP आता NICDC च्या कामकाजावर कोणत्या मंत्रालयाचा अधिकार आहे? तर ऑप्शन नंबर 1 वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ऑप्शन नंबर 2 भारी उद्योग मंत्रालय, ऑप्शन नंबर 3 वित्त मंत्रालय आणि ऑप्शन नंबर 4 ग्रामीण विकास मंत्रालय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, NICDC ला प्रकल्पासाठी निधी पुरवणारी प्रमुख संस्था कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 1 वर्ल्ड बँक, ऑप्शन नंबर 2 आशियाई विकास बँक, ऑप्शन नंबर 3 जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. त्यानंतर आता सध्या द हिंदू पेपर मध्ये जे काही एक आर्टिकल आलेली आहे, जी न्यूज आलेली आहे, आणि विशेषतः ती म्हणजे CSR फंड. आता CSR बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण सध्या द हिंदू मध्ये हा एक चर्चेचा विषय आलेला आहे. आणि विशेषतः कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण त्याला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, आणि विशेषतः आपण त्याला शॉर्ट फॉर्म CSR म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि या ठिकाणी ही जी न्यूज आहे, मग त्याच्यामध्ये ही न्यूज आपल्याला कोणत्या पेपर मध्ये कव्हर होते की GS2 आणि GS3 मध्ये. आता GS2 मध्ये सरकारी धोरण आणि हस्तक्षेप, आणि GS3 मध्ये संसाधनांचे एकत्रीकरण, सामाजिक क्षेत्र सेवांचे व्यवस्थापन. आता बघा, सध्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, आणि विशेषतः UPSC जशा पद्धतीने मुख्य परीक्षा होते तशा स्वरूपामध्ये आपली राज्यसेवा एक्झाम होणार आहे. म्हणून आपण देखील त्या ठिकाणी येणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून आपण त्या अप्रोचने आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अशा काही ज्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे, त्याचं सविस्तर माहिती आपण मिळवली पाहिजे. नक्की CSR काय असतो हे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रोजच्या रोज असे काही महत्वाच्या ज्या न्यूज असतील, महत्वाचे जे कंटेंट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत. तर या ठिकाणी आपण नक्की CSR बद्दल माहिती जाणून घेऊया. तर कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी CSR म्हणजे कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायामुळे समाजावर होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवून जबाबदारीने आणि नैतिकतेने काम करणे. आता बघा, इथे वाक्य काय वापरलेले आहे, कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायामुळे समाजावर होणाऱ्या परिणामाची जाणीव ठेवून. आता बघा, नक्की जाणीव म्हणजे काय? आता काय परिणाम झाले? समजा एखादी इंडस्ट्री आली तर त्या भागामध्ये वृक्षतोड तर झालंच झालं, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झालाच झाला, परंतु त्यानंतर जे कार्बन उत्सर्जन आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणावर त्याचा इफेक्ट होतोय आणि त्याचा अप्रत्यक्षपणे त्या समाजावर पण होतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो CSR आहे तो कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोशल कामांसाठी जो दिला जातो, मग त्याच्यामध्ये CSR म्हणजे व्यवसायांनी केवळ नफा मिळवण्यावर भर न देता
त्यांच्या कार्यात सामाजिक व पर्यावरणीय जबाबदाऱ्या समाविष्ट करणे. त्यानंतर CSR एक प्रकारचे स्वयंनियमन आहे, ज्यामुळे कंपनी नैतिकतेने वागतात आणि समाजाच्या व पर्यावरणाच्या समृद्धीवर हातभार लावतात. मग नक्की हातभार लावण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे नक्की त्याच्या इन्कम मधून किती % सोशल कामांसाठी वापरला जातो, या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर भारतातील कायदेशीर चौकट काय आहे, लीगल फ्रेमवर्क काय आहे, मग त्याच्यामध्ये जर बघितलं कंपनी कायदा 2013 कलम 135 अंतर्गत CSR बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये नियम लागू करण्यात आलेला आहे आणि CSR कायदेशीररित्या अनिवार्य करणारा भारत हा पहिला देश आहे. आणि विशेषतः या ठिकाणी जर बघितलं हा जो मुद्दा आहे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आणि एकूण उत्पन्न म्हणजे त्या ठिकाणी जे काही उत्पादन आहे मग त्याच्यामधील नफ्यामधील साधारणतः 2% च्या आसपास CSR फंड या ठिकाणी देण्यात येत असतो, ते देखील आपण बघितलं पाहिजे. आता बघा लागू होणारी अट, तर त्याच्यामध्ये आपण खालीलपैकी कोणती अट पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना CSR लागू होतो, आलं लक्षात. मग त्यामध्ये पहिली अट आहे 500 कोटी किंवा अधिक निव्वळ संपत्ती, दुसरा आहे 1000 कोटी किंवा अधिक वार्षिक उलाढाल, किंवा तिसरा आहे 5 कोटी किंवा अधिक निव्वळ नफा. ओके, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं मुख्य तरतुदी काय आहेत, मग त्याच्यामध्ये CSR समिती, किमान 3 संचालकांची समिती आवश्यक आहे, त्यात एक स्वतंत्र संचालक असावा. आता खर्च मागील 3 वर्षांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% हे आपल्याला महत्वाचं एक्झाम साठी खर्च करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उघडपणे नमूद करणे, वार्षिक अहवालात CSR ची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर अनुसूची 7, आता शेड्यूल 7 मध्ये CSR अंतर्गत खर्च करता येणारी क्षेत्र कोणकोणते आहेत, गरिबी निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण, बाल मृत्यू दर घटवणे, मातृ आरोग्य सुधारणा, पर्यावरणीय शाश्वतता, राष्ट्रीय वारसा कला संवर्धन, सशस्त्र दलाच्या माजी सैनिकांसाठी मदत, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला देणगी, ग्रामीण विकास, झोपडपट्टी सुधारणा, आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या मुख्य तरतुदी देखील आपल्याला सांगता आल्या पाहिजे. आणि म्हणून ही न्यूज चर्चेत असल्यामुळे द हिंदू पेपर मध्ये आजच्या दिवशी आल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत देण्याचा हा एकंदरीत प्रयत्न करत आहे. आता बघा मुद्दा आणि तपशील, त्याच्यामध्ये कायदा हे महत्वाचं की कंपनी कायदा 2013 कलम 135, त्याच्या अटी 5000 कोटी निव्वळ संपत्ती, 1000 कोटी उलाढाल आणि 5 कोटी नफा. खर्च मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% CSR साठी दिला जातो. मुख्य क्षेत्र शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास. त्याच्यानंतर दंड, अलीकडील बदलानुसार दंड शक्य. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो भारतातील आता जर बघितलं तर CSR बद्दल कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्यामध्ये भारतात CSR बंधनकारक करण्यासाठी कोणता कायदा लागू केला गेला, त्याच्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट 1948, कंपनी कायदा 2013, CSR कायदा 2012, नवा आर्थिक धोरण कायदा 1991. मग या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, नक्की या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कंपनीच्या CSR खर्चासाठी दिलेल्या सवलतीची टक्केवारी किती आहे. मग त्याच्यामध्ये 1%, 2%, 5% की 10%, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर आपण मित्रांनो आजच्या प्रमुख ज्या 2 महत्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण आज बघितल्या. अजून काही महत्वाच्या घडामोडी आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी अशा स्वरूपामध्ये रोज आपण चालू घडामोडीवर आधारित रोजचे लेक्चर, त्याच्यानंतर अजून MCQ वाढवण्याचा प्रयत्न आपण करूया. नक्कीच एक्झाम साठी फायदा होईल. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.